जबाबदारी घेऊन विप्र फाउंडेशन जे राजस्थान समाज मंडळाचं आहे ते करतात. जसं उत्तर प्रदेशच्या विप्र समाजाने आरोग्य शिबिर 17 तारखेला ठेवलेलं आहे तसंच त्यांनी सुद्धा हा सभा ठेवलेला आहे. यानंतर दुपारी 12 वाजता 12चा कार्यक्रम आहे. दुपारी 12 वाजता सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे संजीव जोशी ना जीवन जोशी आणि मंडळ म्हणजे एकटे नाही. तुम्ही मी एकट्याचं नाव घेतलं तर असं समजू नका की एकट्या जीवन जोशीच्या मागे 50 ब्रह्मवृंद कमीत कमी आहेत. सगळ्यांची नावं घेऊन तुमचा वेळ जाऊ दे म्हणून मी नावं घेत नाही. ज्याचे नावं नाही घेतले त्यांनी समजून घ्यावं की मी आहे त्याच्यात म्हणून. सर्व ब्रह्मवृंद, कुणाला नाव लोकण्याचं काम नाही आणि आमच्यात तसा राग येत नाही म्हणाला. दुसरं असं की ती महाआरती आहे, तिथं प्रसाद पण आहे. आपणही पत्रकार बंधूंनी येऊन त्या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. यानंतर संध्याकाळी मग कार्यक्रम, खूप मोठा कार्यक्रम आहे. तो संध्याकाळी 5 वाजता राम मंदिर समर्थनगर या ठिकाणी श्री भगवान परशुरामाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम. तो 1 तास कार्यक्रम चालेल जन्मोत्सवाचा. तिथं आरती होईल, महिलांचे गीत होतील आणि आनंद उत्सव साजरा केला जाईल. सायंकाळी 5 वाजता समर्थ राम मंदिर येथे आद्य गौड विप्र समाज यांच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा सजीव देखावा सादर करण्यात येईल. आमचे दत्तात्रयजी पिंपळे आहेत त्याच्यामध्ये एक्सपर्ट. यानंतर तिथून शोभायात्रा निघेल आणि मग ही शोभायात्रा कशी निघेल? समर्थ राम मंदिर, सावरकर चौक, निराणा बाजार, शिवसेना भवन, महात्मा फुले चौक, परशुराम स्तंभ आणि संभाजी पेठ, आपण त्याला पूर्वी औरंगपुरा म्हणत होतो, अशा ठिकाणी परशुरामाच्या स्तंभाच्या ठिकाणी तिचं विसर्जन होईल. या शोभायात्रेमध्ये आकर्षण काय काय आहे? परमपूज्य माई महाराज त्यात सहभागी होणार आहेत. यात आणखी त्या योगिनी महाराज, योगिनी अक्का महाराज, परमपूज्य साध्वी वेरूळच्या त्याच्यामध्ये रथामध्ये असणार आहेत. याशिवाय ढोल पथक, आमच्या परशुराम जयंती महोत्सवाचं जर सगळ्यात मोठं, सगळ्यात अतिशय आकर्षक कोणतं काम असेल तर ढोल पथकाचं आहे. आणि पत्रकार बंधूंनो, ढोल पथकाची संख्या 2-4 ढोल अशी नाही आहे. 3 ढोल पथक आहेत. प्रत्येकाची संख्या 50 पेक्षा जास्त आहे आणि अतिशय उत्साहानं ढोल पथकाचं काम घेणार आहे. आमच्या ढोल पथकाचे मी सगळ्यांचे नाव घेत नाही पण प्रमुख 3 व्यक्तींचे नाव घेतो. अशी अभिषेक कादी यांचा आहे ब्रह्मनाथ ढोल पथक. अतिशय उत्साह मनुष्य आहे तो अभिषेक कादी. म्हणजे दुसरा आहे आमचे मंदार आलेत का अभिषेक कादी. अभिषेक कादी तुमचं स्वागत. नाव घेतलं तुम्हाला 150 वर्षाविषयी. समाज समन्वय समितीच्या अध्यक्ष दामोदर साहेबांनी त्यांना सतत पाठपुरावा करून विनंती करून त्यांचा वेळ घेतला. ते म्हणजे माझ्याकडे ठाणे जिल्ह्यात कार्यक्रम आहेत पण ते सांगितले की तुम्ही दरवर्षी ठाणे जिल्ह्याचे कार्यक्रम करता पण मराठवाड्यातल्या जनतेची तुम्हाला इथे येण्याची मागणी आहे. आमच्या मराठवाड्याकडे तुमचं दुर्लक्ष होऊ नये, आमच्या तरुणाला उत्साह वाढावा म्हणून त्यांची ही विनंती त्यांनी मान्य करून ते त्या दिवशी येत आहेत. मी त्यांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. आता यानंतर त्यांच्या हस्तेच मुलांना इतका उत्साह आहे आमच्या तरुण मुलांना, भव्य रॅलीचं त्या ठिकाणी जे आहे ते सुरुवात त्यांच्या भगवा ध्वज दाखवून करण्यात येणार आहे. आणि भव्य रॅली आपली आहे त्याचा मार्ग असा असणार आहे, परशुराम स्तंभापासून निघेल, फुले चौकामध्ये येईल, फुले चौकापासून निघेल, औरंगपुराचा तो आपल्या एस पी शाळेचा मार्ग आहे